मित्रांनो, काल आपण रात्री गेलो होतो भावानं बोलवायला जेवायला आपल्याला. आणि आपण गेलो जेवायला, जाताना गेलो ट्रेननं आणि येताना जेवलो वगैरे. आणि येताना बुक केली रिक्षा. रिक्षावाल्याला एवढी झोप आली होती ना, आम्हाला काय ते समजलं नाही. आम्हाला वाटतं दारू पिला आहे. कारण की रिक्षा थांबवायचं, थोडे थांबवायचा, थोडी चालवायचा, रेस कमी करायचा, दचका मारायचा. आम्हाला वाटलं दारू पिला आहे, पण तसे दारू पिला नव्हता तो. आरशात मी बघितलो तर त्याला आली होती झोप. त्याला विचारलं पहिल्यांदा, त्यानं काय ऐकलं नाही, सांगितलं नाही. परत 2-3दा विचारलं मी, तर बोलला झोप आहे, झोप म्हणजे झोप झाली नाही. संध्याकाळीच आली होती, सायंकाळी काल चालू केली होती रिक्षा. पण काय त्याचं झोप झाली नव्हती रात्री काहीतरी, त्यामुळं त्याला झोप जास्त आली. त्याला म्हटलं चालवा कशी तरी, आम्हाला सोडा आणि जरा रेस्ट घ्या. कारण की पॅसेंजरला पण ताप, परत काय झालं तर रिस्क वाटमध्ये वाटत वगैरे काय झालं तर, आणि त्यांना पण त्रास. 100 रुपये कमवणार आणि घालवणार, परत नुकसान काय होईल ते, परत त्यांच्या जीवाशी काय बरं वाईट झालं तर ते, आणि घरची परत टेन्शनमध्येच. त्यामुळं रिक्षा चालवताना किंवा कोणती पण गाडी असू दे, झोप महत्त्वाची आहे. झोप घेतली पाहिजे, रिस्क घेऊन चालणार नाही. आपण पण मित्रांनो तसं जास्त झोप आली तर झोपतो वाटायला. आता सध्या आपली गाडी 10 दिवस झालं बंद झालं. आज 10 दिवस झालं आपण आलो आहे मुंबईला. आपल्या गाडीचं इंजन काम निघलं होतं, त्यामुळे आपण मुंबईला आहे. तर कोण रिक्षा चालवत असलं तर काळजी घ्या मित्रांनो. उगाच रिस्क घेऊ नका. फॅमिलीचा पण विचार करा मागे आपल्या. तर बाय मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय.